श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आराध्य मराठी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, उन्हाळी सीझन सुरू झालेला आहे आणि उन्हाळा सुरू झाला की लगेच सर्व महिलांची तयारी सुरू होते, ती म्हणजे वाळवण बनवण्याची। तर त्यात सर्वात पहिला पदार्थ म्हणजे वडे असतो। तर याशिवाय दुसरे पदार्थ तयारच होत नाही। सुरुवातीला यालाच महत्त्व दिलेले आहे। आपल्या शास्त्रानुसार देखील कुठलंही शुभ कार्य करायचं असेल तेव्हा सुद्धा सुरुवातीला वडे झाडतात आणि मग बाकीचे पदार्थ बनवतात। तर आज हा पहिला पदार्थ आज आपण बनवायला घेतो। तर त्यासाठी मी ना इथे सर्वप्रथम 1 वाटी इतकी हरभरा डाळ घेतली, त्यानंतर 1 वाटी मठाची डाळ आणि 1 वाटी मुंगाची डाळ, अशा 3 वाटी इतक्या ह्या डाळ घेतलेल्या आहे। बाकीची चणा डाळ वगैरे घालतात ज्याला घालायची ती, पण ती काही न टाकता या 3 डाळीपासून मी मस्त असे वडे बनवलेले आहेत। तर मी इथे ते सर्वप्रथम रात्री पहिल्या दिवशी भिजत घालून घेतलेलं आहे आणि आता ते दुसऱ्या दिवशी भिजून झाल्यानंतर ते एका चाळणीमध्ये मी काढून घेतली सर्व डाळ। छान अशी डाळ भिजलेली बघा। तर कोणी गिरणीतनं पण दळून आणतं, परंतु ही डाळ थोडीच आहे त्यामुळे मस्त मिक्सरच्या भांड्यामध्ये छान दळून घेतली। अगदी गिरणीमध्ये ज्या पद्धतीने दळतात त्याच पद्धतीने इथे पण दळल्या गेलेली आहे आणि त्यामध्ये मस्त अशी कोथिंबीर टाकली, 5-6 लाल तिखट मिरच्या टाकलेल्या आहे आणि त्यानंतर आता थोडंसं त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत हे दळायचं आहे। शेवटचा घाणा असेल ना त्यामध्ये हे मिश्रण वाटून घ्यायचे, जिरे पण टाकले ते पण वाटून घेतले आणि त्यानंतर हळद टाकून मस्त असं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे। हे सर्व मिश्रण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर त्याचे हातानेच मी वडे बनवायला घेते बघा। तर ताटामध्ये अशी मस्त हाताने वडे करते। तर मैत्रिणींनो, कोणी कोणी चाळणीने देखील हे वडे चाळून करतात, परंतु त्यापेक्षा हाताने जे वडे बनवताना त्याची चव वेगळीच असते। मान्य आहे की वेळ भरपूर जातो यामध्ये, परंतु हाताची चवच यामध्ये जणू काय उतरते। तर मला तर ह्या अशाच पद्धतीने जे वडे बनवताना हाताने तोडून तर तेच वडे आवडतात, कारण खायला अगदी अप्रतिम चव लागते याची आणि जसं असं म्हटलं जातं की हाताची चव यामध्ये उतरते। तर खरंच मैत्रिणींनो, खूप छान मस्त असे वडे तयार होतात। या पद्धतीने जर वडे बनवले तर चव पण खूप छान लागते मस्त। आणि जेव्हा भाजीला काही नसेल त्यावेळेस पहिले वड्याची आठवण येते। पहिले आपण वड्यांचा डबा खोलतो आणि झटपट अशी होणारी मस्त अशी वड्याची भाजी बनते। तर हे बघा, मस्त अशी आता मी हाताने सर्व वडे तोडून घेते। तर वेळ तर लागणारच, परंतु छान असे वडे तयार होतात। स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। आणि मी इथे देवाचं नामस्मरण करतच वडे बनवलेले, कारण कुठलाही पदार्थ बनवताना जर आपण देवाचं नाव घेतलं ना तर तो पदार्थ आहे ना खायला खरंच खूप रुची येते त्यामध्ये। तर त्यामुळे मी मस्त असं देवाचं नामस्मरण करत वडे बनवलेले आहे। तर कशी वाटली आपली वड्यांची रेसिपी नक्की कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।